महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर खिद्रापूर नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावातलं हे कोपेश्वर मंदिर, ज्यात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता, एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळतं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू देवमारीज अनप्लॅन स्टोरीज. आजच्या अनप्लॅन स्टोरी मध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर वसलेलं प्राचीन आणि अप्रतिम खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. हे मंदिर केवळ धार्मिक दृष्ट्या महत्वाचं नसून भारतीय शिल्पकलेचं अनमोल जत्र मानलं जातं. असं म्हणतात की मंदिरं फक्त दगडांनी बनत नाहीत, तर भक्तांच्या श्रद्धेने आणि देवाच्या शक्तीने ती जिवंत होतात. आज आपण जाणून घेणार आहोत या कोपेश्वर मंदिराचा इतिहास, त्यामागची कथा आणि त्याची अद्वितीय शिल्पकला. ही कथा आहे दक्ष प्रजापतीच्या यज्ञाची. यज्ञात भगवान शंकराला आणि त्यांची पत्नी सतीला आमंत्रण नव्हतं. हा अपमान सहन न करता सतीने यज्ञकुंडात उडी मारली. ही बातमी ऐकून भगवान शंकर संतापले. त्यांचा राग एवढा प्रचंड होता की त्याने पूर्ण सृष्टी हादरली. त्या कोपातून प्रकटलेला शंकर म्हणजेच कोपेश्वर. पण या कोपाला शमवायला भगवान विष्णू धोपेश्वर रूपात पुढे आले. म्हणून या मंदिरामध्ये भगवान शंकरांसोबत विष्णूचीही पूजा होते. हे मंदिर अंदाजे 11व्या शतकात शिलाहार वंशीय राजांनी बांधलं असं सांगितलं जातं. नंतर यादव काळातही याची जतन व सुशोभीकरणाची कामं झाली. या मंदिरात 4 प्रमुख भाग आहेत. गर्भगृह, जिथे कोपेश्वर भगवान शंकरांची पिंड आहे. अंतरमंडप, जो भाग गर्भगृह आणि सभामंडपांना जोडतो. त्यानंतर सभामंडप, येथे भक्त एकत्र येऊन पूजा व भजन करतात. आणि स्वर्गमंडप, सर्वात सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग. या स्वर्गमंडपामध्ये 48 कोरीव स्तंभ आहेत आणि मध्यभागी छत मोकळं ठेवलेलं आहे. त्यामुळे वरून सूर्यकिरण व चंद्रकिरण थेट आत पडतात आणि त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्र अगदी स्वर्गमंडपाच्या मध्यभागी दिसतो. ही रचना अत्यंत अचूक आणि खगोलशास्त्रावर आधारित आहे. त्या काळी त्या लोकांना हे गणित कसं जमलं असेल बरे, ही गोष्ट आश्चर्यचकित करून सोडते. या मंदिराचं अजून एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये नंदींची मूर्ती नाही. जवळपास सर्व शिव मंदिरामध्ये नंदी असतो, पण कोपेश्वर मंदिर हे अपवाद आहे. या मंदिराच्या वास्तूत 108 कोरीव स्तंभ आहेत. प्रत्येक स्तंभावर अप्रतिम नक्षीकाम, देवदेवतांच्या मूर्ती